पाहू शकता इथे आपल्या करंज्याला मस्त असे बबल्स आलेले आहेत आणि करंज्यासुद्धा तितक्या सुंदर देखण्या झालेल्या आहेत। आता ह्या करंज्या आपण तिळाच्या बनवलेल्या आहेत। पहा अशा खुसखुशीत अशा करंज्या झालेल्या आहेत आणि तिळाचं सारण बनवून ही करंज्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे ही करंजी कशी बनवायची त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंका's किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तिळापासून खमंग अशा पौष्टिक करंज्या बनवणार आहोत गूळ वापरून। तर त्या कशा बनवायच्या त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल घंटासुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा इथे मी तिळाचं सारण बनवण्यासाठी करंजीसाठी तर 1 किलो तीळ घेतलेले आहे। पहा हे आपल्या घरचंच आहे। मी स्वच्छ असं निवडून धुवून वाळवून घेतलेलं आहे, निसून घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे जर घरचं तीळ नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जे मिळते ना ते तीळ घेतलं तरी पण चालेल। आता आपल्याला याचा हे तीळ आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे। पहा तर मी चुलीवरती कढई ठेवून घेतलेली आहे। कढई आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायची आहे। पाहू शकता इथे आपली कढई ना छान अशी तापलेली आहे। मी तिळामधलं एक डिश तीळ घेतलेलं आहे। पहा ते असं छान कढईमध्ये पसरून घ्यायचं आणि एकदम मस्त असं तडतड होईपर्यंत एकसारखं हलवत मस्त असं तीळ भाजून घ्यायचं। तीळ भाजल्यामुळे ना जो आपण तिळाचं सारण करंजीसाठी बनवतो ना तर ते खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकतं किंवा जाळी वगैरे लागत नाही। त्यामुळे एकसारखं तीळ भाजणं गरजेचं आहे। आता या सारणामध्ये मी गुळाचा वापर करणार आहे। तुम्हाला जर गुळाऐवजी साखर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता। आता असंच एकसारखं हलवत हे तीळ मी भाजून घेणार आहे। आता दिवाळी झालेली आहे, परंतु आपण घरामध्ये व्यक्तींना जसं जसं फराळाचं आवडतं तसं बनवून देत असतो। तर तसंच मी आजसुद्धा तिळाच्या करंज्या बनवणार आहे। त्याच्यामुळे तिळाचं सारण कसं बनवायचं तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तीळ आणि गूळ घालून केलेलं जे सारण आहे ना ते आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी किंवा पौष्टिक आहे। त्यामुळे करंज्यासुद्धा आपल्या पौष्टिकच बनणार आहेत। तुम्ही पण नक्की असं तिळाचं सारण करून तुमच्या घरातल्यांना तिळाची करंजी खाऊ घाला। आता पाहू शकता एकसारखा जाळा आहे पहा चुलीला आणि एकसारख्या जाळावरती एकसारखं हलवत मी हे तीळ मस्त असे भाजून घेणार आहे। तीळ एकदम असं तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे। पाहू शकता तुम्हाला आवाज येत असेल, असं तडतड होईपर्यंत मी असं मस्त एकसारखं हलवत हे तीळ व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। पहा तर अशा पद्धतीनेच आपण सर्व तीळ भाजून घेणार आहोत। तर हे तीळ आपलं भाजून झालेलं आहे। मी इथे एक ताट घेतले, त्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व तीळ एकसारखं हलवत भाजून घेणार आहे। आता तुम्हाला किती करंज्या बनवायच्या त्याच्यानुसार तुम्ही तीळ घेऊन असं भाजू शकता। तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं ना, ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतं आणि गुळामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं। त्यामुळे तितक्याच आपल्या ह्या करंज्या ना शरीरासाठी पौष्टिकसुद्धा बनणार आहेत। आता असं एकसारखं हलवतच मी सर्व तीळ भाजून घेणार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये किंवा उकळीमध्ये कुटून याचं आपल्याला सारण बनवायचं आहे। आता पुढे कसं बनवायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे पहा आता इथे मी ना सर्व तीळ ना भाजून घेतलेलं आहे आणि आता थंड पण करून घेतलेलं आहे। आता ह्या तिळाचं सारण बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तिळासाठी 1 किलोच गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे। पहा आता आमच्या घरामध्ये जास्त गूळ आवडतं त्यामुळे मी सेम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जर जास्त गूळ आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घालू शकता। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे तीळ नाही बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा मी आता अशा पद्धतीने ना एकदम बारीक असं हे तीळ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता गूळ मिक्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं, परत तेच जे आपण तीळ कुटलेलं आहे ना
ते 1 ते 2 पळ्या यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि थोडासा गूळ आहे ना यामध्ये टाकून घ्यायचा. गूळ टाकून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला 2 पळ्या हे जे वाटून घेतलेलं बारीक करून घेतले जे तीळ आहे ना ते टाकून घ्यायचं. मिक्सरचं झाकण लावून परत आपल्याला फक्त प्लस मोडवरती चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे आपलं सारण आणि एकदम व्यवस्थित असा आपला गूळ आहे ना व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर अशा पद्धतीनेच मी सर्व गूळ ह्या तिळाच्या कुटामध्ये घालून घेणार आहे. पहा असा एक चमचा घ्यायचा म्हणजे हे कूट आहे ना ते सांडल्या जात नाही. थोडासा वरती गूळ टाकायचा. परत आपल्याला 2 पळ्या हा तिळाचा कूट टाकून घ्यायचा. झाकण लावून ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व हे गूळ या तिळाच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी सर्व तिळाच्या कुटामध्ये गूळ मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून. तर गूळ आपल्याला फोडून न घेता चाकूने असा चिरून घ्या किंवा खिसणीने खिसून घ्या म्हणजे तो व्यवस्थित असा या कुटामध्ये मिक्स होतो. नाहीतर मग आपल्या करंज्या ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस मग करंज्या फुटण्याची शक्यता असते. तर त्यामध्ये खमंगपणासाठी ना मी इथे विलायची घेतलेली आहे. पहा विलायची पावडर 4 चमचे ती छान अशी या सारणामध्ये मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपलं सारण आहे ना एकदम भारी चवीदार होतं. आणि 1 चमचा मी जायफळ पूड घेतलेली आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊ आणि करंज्या बनवायला घेऊ. पाहू शकता इथे मी सर्व विलायची आणि जायफळ पूड मिक्स करून घेतलेली आहे. आता हे सारण तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा 1 महिनाभर स्टोअर करून ठेवलं ना तरी पण व्यवस्थित असं राहतं. एकदम करंज्या न बनवता तुम्ही थोड्या थोड्या करंज्या करून जर मुलांना दिल्या तर ह्या तिळाच्या करंज्या तितक्याच पौष्टिक आणि तितक्याच चवीला भन्नाट अशा लागतात. पहा आता आमच्या घरामध्ये तिळाच्या करंज्या खूप आवडतात. ज्याची त्याची आवड असते. तर मी ह्या करंज्या बनवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जशा करंज्या लागते ना त्याच्यासाठी तुम्ही जर करून खाल्ल्या ना तर एकदम भारी लागतात. पहा तर तुम्ही पण अशा तिळाच्या करंज्या नक्की करून पहा. आता हे आपलं संपूर्ण सारण तयार झालेलं आहे. करंजी बनवायला घेऊ. हे पहा इथे मी करंज्या बनवण्यासाठी 1 ग्लास रवा आणि 1 ग्लास मैदा घेतलेला आहे. तुम्ही नुसत्या मैद्याच्या केल्या तरी पण चालेल किंवा रव्याच्या जर केल्या ना तरी पण एकदम मस्त अशा खुसखुशीत होतात. पहा आता इथं मी दोन्ही 1-1 ग्लास घेऊन समप्रमाणामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तेलाचं मोहन घालून घेणार आहे. पहा या पळीने 1-1.5 पळी आणि हे छान मिक्स करून मोहन पिठाला चोळून नंतर मी घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे. पाहू शकता मी अशा पद्धतीने गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. त्यासाठी एक अशी कॅरी बॅग घ्यायची आणि कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचा म्हणजे तो किरवजत नाही आणि नंतर आपण करंज्या बनवायला घेऊ. हे पहा हा गोळा मी 1 तासासाठी भिजत ठेवला होता. आता तो कॅरी बॅगमधून काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याचे एकसारखे असे उंडे करून घेतलेले आहेत. पहा आता परत मी हे झाकून ठेवणार आहे आणि याची करंजी लाटण्यासाठी घेणार आहे. तर करंज्या बनवण्यासाठी मी तयार करून घेतलेले उंडे पोळपाट आणि अशा पद्धतीने कापड टाकून घेतलेले 1 ताट घेतलेलं आहे. पहा आणि तिळाचं सारण घेतलेलं आहे. जेवढ्या करंज्या करणार आहे ना तेवढंच घेतलेलं आहे. बाकीचं ठेवून दिलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला पिठीसाठी मैदा घेतलेला आहे. पहा आता आपण करंजी लाटायला घेऊ. तर या कॅरी बॅगमधला एक गोळा घेतलेला आहे. तो फक्त आपल्याला या पिठामध्ये मैद्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने मी एकदम अशी पातळ पारी लाटून घेतली. पहा तर त्यावरती 2 चमचे इतकं मी हे तिळाचं सारण आहे ना ते घालून घेणार आहे. आपण जशा रेग्युलर करंज्या बनवतो ना त्या पद्धतीने अगदी बनवून घेणार आहे. आता सारण भरून झालं की अशी दुमड मारायची करंजीची आणि असं साईडनी दाबून घ्यायचं आणि फिरकीचा चमचा मारून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा आपल्या करंजीला आहे ना आकार येतो. ह्या करंज्या खायला एकदम सुंदर लागतात आणि खमंगसुद्धा लागतात. पहा आणि तिळाच्या करंज्या कोणाला आवडणार नाही. त्यासाठी तुम्ही दिवाळी जरी झाली असली तरीसुद्धा अशा तिळाच्या करंज्या करून तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. त्यांनासुद्धा खूप आवडतील. आता अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या करून घेणार आहे. हे पहा मी अशा पद्धतीने दुसरी पण करंजी लाटून भरून कापून घेतलेली आहे आणि त्यावरती असं कापड टाकून घ्यायचं म्हणजे त्या करंज्या आहेत ना किरवजत नाही. एक सुबर करंज्या झाल्या की आपल्याला लगेच तळण्यासाठी घ्यायच्या आहेत. हे पहा मी अशा पद्धतीने सर्व करंज्या लाटून घेतलेल्या आहेत. आता तळण्यासाठी घेऊ. तर चुलीवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे. पहा आता तेल आपल्याला कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. आता आपलं तेल आहे ना छान प्रकारे तापलं आहे. पहा त्यामध्ये आता आपण करंज्या सोडून घेऊ. आता करंज्या जास्त आपल्याला सोडून नाही घ्यायच्या. जेवढ्या तेलामध्ये मावतात ना तेवढ्या सोडून घ्यायच्या.
आणि जास्त असं हलवायचं नाही पहा. जाळ मिडियम असंच ठेवायचं तेल तापल्याच्या नंतर, जास्त पण ठेवायचं नाही. तुमच्याकडं तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस मिडियमच ठेवा, म्हणजे व्यवस्थित अशा करंज्या तळल्या जातात. तर पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या करंज्या तळलेल्या आहेत आणि आपल्या करंज्यावरती बबल्स खूप छान आलेले आहेत पहा. आणि अशा पद्धतीनेच मी सर्व करंज्या आता तळून घेणार आहे पहा. तुम्ही पण दिवाळी जरी झाली असेल तरीसुद्धा अशा तिळाच्या करंज्या बनवून एकदा नक्की खाऊन पहा. तुम्ही जर अशा एकदा तिळाच्या करंज्या बनवल्या तर तुमच्या घरातले सारखे तुम्हाला अशा करंज्या बनवायला सांगतील याची मला खात्री आहे. आता करंजी आपली दोन्ही पण साईडने तळून झालेली आहे पहा. आता काढून घेऊ. अशा एकसारख्या रंगावरतीच मी सर्व करंज्या तळून घेणार आहे. पाहू शकता आपल्या सर्वच करंज्यांना एकदम छान असे बबलसुद्धा येत आहेत आणि मस्त अशा करंज्यासुद्धा होत आहेत. याच्या आधी मी तुम्हाला आपल्या प्रियंकाज किचन चॅनलवरती साठ्याच्या करंज्या कशा बनवायच्या तोसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर रव्याची जे सारण असतं ना त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन त्या करंज्या कशा बनवायच्या एकदम खुसखुशीत ते पाहू शकता. आणि पहा आता अशा पद्धतीनेच मी सर्व करंज्या तळून घेणार आहे. आता तुम्हाला किती लाल किंवा पांढऱ्या करंज्या पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही तळून घ्या. आता सर्व करंज्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. पाहू शकता इथे मी सर्व करंज्या अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि अशा व्यवस्थित अशा पसरून ठेवलेल्या आहेत. अशा पसरून ठेवल्या ना की निवेपर्यंत मग अशा करंजीची दामटी होत नाही पहा. आणि निवल्याच्या नंतर डब्यामध्ये जर करंजी ठेवली तर अगदी महिनाभर ह्या करंजीला आहे ना काहीच होत नाही. आपण ही तिळाची करंजी बनवलेली आहे. पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि तितकेच याला ह्या करंजीला ना बबलसुद्धा आलेले आहेत. आता अशा जर करंज्या देखण्या सुबक आणि खमंग जर बनवल्या ना तर कोणाला आवडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आणि माझ्या मुलांना तर ह्या करंज्या खूप आवडतात, अतिशय आवडतात आणि ह्या करंज्या पटापट संपलेल्या जातात. तुम्ही पण या दिवाळीला अशा करंज्या करून पहा आणि खाऊन पहा. खाल्ल्यानंतर कशा झाल्या ते पण सांगा. अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.